नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिवंकर. आपल्या मराठी कॅम्प या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, भारतीय डाक विभागात सर्वात मोठी आतापर्यंतची भरती निघालेली आहे. त्यामध्ये 40,000 प्लस पदांची ही भरती निघालेली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, त्यानंतर आपले जे वय आहे, वयाची अट काय असते, त्यानंतर आपल्याला पेपर असतो का, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि असेच व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतात. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, भारतीय डाक विभागात 44,228 जागांसाठी ही सर्वात मोठी आतापर्यंतची भरती निघालेली आहे. 2 पदांची या मध्ये जागा आहेत. त्यामध्ये पद क्रमांक 1 ब्रँच पोस्ट मास्टर आणि पद क्रमांक 2 असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर असे हे 2 पद यामध्ये दिलेले आहे. यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण म्हणजेच 10वी पासवर आपण हा फॉर्म भरू शकतो. यामध्ये दुसरं जे आहे ते म्हणजे मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स जे प्रमाणपत्र आहे म्हणजेच MSCIT प्रमाणपत्र हे आपल्याला यामध्ये कंपल्सरी राहणार आहे. म्हणजे 10वी उत्तीर्ण प्लस MSCIT यावरती आपण हा फॉर्म भरू शकतो. यामध्ये वयाची अट, आता वयाची अट 5 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो. यामध्येच SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्षे सूट यामध्ये असणार आहे आणि OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष वयाची सूट यामध्ये दिलेली आहे. आता जे हा अर्ज आहे, हा अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात आता झालेली आहे. याची जी शेवटची तारीख राहणार आहे मित्रांनो, ती शेवटची तारीख म्हणजेच 5 ऑगस्ट 2024 रोजी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. अर्ज संपादित करण्याची जी तारीख असणार आहे, आपण भरलेला अर्ज काही चुकला तर त्यामध्ये एडिट करण्याची जी तारीख राहणार आहे ते 5 ते 8 ऑगस्ट 2024 या दरम्यान आपण तो अर्ज एडिट करू शकतो. यानंतरची जी माहिती आहे ती ऑनलाईन फी म्हणजेच आपण जी ऑनलाईन फी भरणार आहे 100 रुपये असणार आहे आणि त्यामध्ये जनरल, OBC आणि EWS यांच्याकरता 100 रुपये आणि SC, ST, PWD आणि महिला यासाठी मोफत म्हणजेच यांना फी भरण्याची गरज नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी ही भरती निघालेली आहे. अशी ही संपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.